कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिन साजरा झाला। प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलं। नागरिकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी सेवाभावी वृत्तीनं काम करणं हे शासकीय कर्मचाऱ्यांचं कर्तव्य असल्याचं डॉक्टर राठोड यांनी नमूद केलं। यावेळी सेवा वितरणात उत्कृष्ट कार्य केलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार नेताजी सगट, ऋषिकेश शेळके, नायब तहसीलदार संजय वळवी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जयंत पाटील, संदीप पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून नागरिकांना जलद शासकीय सेवा मिळाव्यात हा सेवा हक्क नियमांचा उद्देश असल्याचं सांगितलं। सन 2023 मध्ये मंजूर झालेलं महिला आरक्षण धोरण देशात लागू करावं हीच काँग्रेसची मागणी आहे। त्यानुसार संपूर्ण राज्यात काँग्रेस आंदोलन छेडणार आहे अशी माहिती आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। हे धोरण त्याच वेळी लागू झालं असतं तर सन 2024च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत महिला सदस्यांची संख्या वाढली असती असा विश्वासही आमदार कदम यांनी व्यक्त केला। केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात संसदेत चर्चेला आणलेल्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकामध्ये कोणतंही स्पष्ट धोरण नव्हतं। मतदारसंघ पुनर्रचनेमुळे प्रादेशिक असमतोल निर्माण होण्याची शक्यता आहे अशी भीती आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केली। कोल्हापूरच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे, मात्र खेळादरम्यान अपघात होऊन काही खेळाडू जखमी होतात। अनेक खेळाडूंची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना दुखापतींवर उपचार करणं शक्य होत नाही। अशा खेळाडूंसाठी मुख्यमंत्री निधीतून उपचारासाठी तातडीनं मदत निधी मिळावा या मागणीचं निवेदन लोककल्याण फाउंडेशनचे सुहास साळोखे यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना दिलं। यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, शैलेश साळोखे, जगन्नाथ सूर्यवंशी, राजाभाऊ मालेकर, तुकाराम साळोखे, जयंत मिठारी, राजेंद्र खदरे, अजित माने, सीएम गायकवाड, गफूर शेख उपस्थित होते। कोल्हापुरातील आरबीएल बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं केली। द्विपक्षीय करारात मान्य करूनही बँकेच्या सर्व पेन्शनधारकांना नियमानुसार निवृत्ती वेतन मिळत नाही। त्याबद्दल रखरखत्या उन्हात ज्येष्ठ निवृत्त कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। अशोक वंजाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। कोणत्याही परिस्थितीत द्विपक्षीय करारानुसार निवृत्ती वेतन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावातील पाणी सांडपाण्यामुळे दूषित बनलंय। या पाण्याचा रंग पिवळा झालाय। शिवाय पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं आणि वाढलेल्या उष्णतेमुळे जलचरांचा मृत्यू होऊ लागलाय। सोमवारी रंकाळा टॉवरच्या बाजूला हजारो मेलेले मासे तरंगत होते। हे मृत मासे कुजून दुर्गंधी सुटू नये म्हणून महापालिकेच्या अग्निशमन दलानं आज बोटीच्या साह्यानं रंकाळा तलावात मेलेले मासे बाहेर काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावली।